गोष्टीमध्ये हे लोक मुलांनाच फक्त डिस्क्रिमिनेट नाही करत, एकच फर्स्ट स्टँडर्ड मधल्या मुलांना प्रत्येक वेळेला म्हणजे वेगवेगळी फी आहे, ह्यांचा मुलगा वेगळा फी भरतो, माझा मुलगा, हे तुम्ही एका ॲज अ चाइल्ड तुम्ही प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये ट्रीट करतात आणि हे अतिशय चुकीचं आहे. एज्युकेशन हे देत आहे, जस्ट ब्रँड नेम आहे युरो स्कूल करून, पण ऍक्च्युली क्वालिटी एज्युकेशन हे झिरो. आय मस्ट से कमी सॅलरीमध्ये त्या लोकांना टीचर्स मिळत आहेत आणि इथे टीचर्स कोणीही परमनंट नाहीये, 6-6 महिन्याला टीचर्स चेंज होतात. हे करताना पालकांसमोर करताना हे आणि आम्ही आलो की वरचे कोण वरचे बोलव तुझ्या वरचे बोलव चल आता कोण तुझ्या वरचे बोलव चल आता मग आता पुढे येतो आता याला किती वरचा करू मी सांग मला. रुजुता सावंत आहे, माझा मुलगा इथे फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आहे आणि मी खूप मोठ्या अपेक्षा ठेवून या शाळेमध्ये घातलं होतं त्याला की एक क्वालिटी एज्युकेशन मिळेल त्याला किंवा काही, पण माझं सगळं वर्षभरामध्ये हे सगळं फोल झालेलं आहे. मी मल्टिपल ईमेल्स लिहिले होते शाळेला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये. हे लोक मुलांनाच फक्त डिस्क्रिमिनेट नाही करत, एकच फर्स्ट स्टँडर्ड मधल्या मुलांना प्रत्येक वेळेला म्हणजे वेगवेगळी फी आहे, ह्यांचा मुलगा वेगळा फी भरतो, माझा मुलगा, हे तुम्ही एका ॲज अ चाइल्ड तुम्ही प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये ट्रीट करतात आणि हे अतिशय चुकीचं आहे. आणि ह्याच्यासाठी इनफॅक्ट आणि मी खूप थँकफुल आहे मनसेची की त्यांनी आम्हाला एवढा सपोर्ट केला, पालकांना आम्हाला सपोर्ट केला. आम्ही जेव्हा राजूदादांना ईमेल लिहिला म्हणजे आमच्या सगळ्या पालकांनी, त्यांनी आम्हाला प्रॉम्प्ट रिस्पॉन्स दिला आणि म्हणून आम्ही ही लढाई आतापर्यंत लढू शकलो. आणि आम्हाला पूर्णपणे इनफॅक्ट आम्हाला हेही पाहिजे की इथला प्रिन्सिपल पण चेंज व्हावा, कारण का प्रिन्सिपलला बिलकुल बॉदर्ड नाहीये. साधं जे एक वर्षभराचा एक प्रोग्राम असतो त्याच्यामध्येही प्रिन्सिपल येत नाही. त्यांचे जे मान्यवर येतात ते म्हणजे डायटिशियनला ॲज अ मेन पॉइंट म्हणून बोलायला, चीफ गेस्ट म्हणून हे लोक बोलवतात. त्याच्यावरनच त्यांचा माइंडसेट कळतो की काय क्वालिटी ऑफ एज्युकेशन हे देत आहे. जस्ट ब्रँड नेम आहे युरो स्कूल करून, पण ऍक्च्युली क्वालिटी एज्युकेशन हे झिरो. आय मस्ट से दॅट टीचर्स येस, इट इज नॉट अप टू द मार्क. इथे जे टीचर्स जे आहेत त्यांना बिलकुल एक्सपिरियन्स नाहीयेत. ऍक्च्युली मला सुद्धा त्या लोकांनी अप्रोच केलं होतं की तुम्ही आमचा कोर्स घ्या, तुम्ही इथे आम्ही तुम्हाला शिकू आणि मग तुम्ही टीचरसाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. जेव्हा मला ऍक्च्युली टीचरचं काहीही नॉलेज नाही, बट तरी ते लोक मला अप्रोच करतात का तर त्यांना कमी सॅलरीमध्ये त्या लोकांना टीचर्स मिळत आहेत आणि इथे टीचर्स कोणीही परमनंट नाहीये, 6-6 महिन्याला टीचर्स चेंज होतात आणि टीचर्स लोक आता पुढे येणार नाही कोणी बोलायला, बट त्यांच्यामध्ये खूप पॉलिटिक्स आहेत आतमध्ये आणि त्या लोकांना खूप हॅरेस करतात. म्हणजे हे टीचर्स लोकांचे म्हणजे जे पर्सनल टीचर्स लोकांना ओळखतात ते लोक आम्हाला येऊन सांगतात. म्हणजे हा अप्रोच आहे स्कूलचा. त्याच्यामुळे टीचर्स लोक असे म्हणतात की जी प्रिन्सिपल आहे तिच्यामुळे हे सगळं चालतंय. ती भलेही काही बोलत नाही पण ती बॅकग्राऊंडला भरपूर हे करते. नाव श्रुती शेट्टी आहे, मी रुनवाल गार्डन्स मध्ये राहते आणि आम्ही हा फेब्रुवारीपासून आम्ही हा आंदोलन सुरू केलंय. म्हणजे आम्ही मनसेकडे एकदा अप्रोच केलं होतं की आमची ही समस्या सॉल्व्ह होईल म्हणून. आता माझा मुलगा 2023 मध्ये मी ऍडमिशन घेतलंय नर्सरी ज्युनियर सिनियर. तर माझ्या मुलाची जी फी वाढ आहे 3 वर्षामध्ये ती 48% फी वाढ आहे. आणि जेव्हा मी ऍडमिन डिपार्टमेंटला जेव्हा अप्रोच केलं की माझी ही फी वाढ एवढी कशी काय, तर त्यांचं उत्तर मला असं आलंय की तुम्हाला ही फी परवडत असेल तर भरा, नाही तर तुम्ही सरळ तुमच्या मुलाला काढून टाका, पण ही फी काही कमी होणार नाही. तर जेव्हा मी त्यांना ह्याचं कारण विचारलं तर त्यांनी मला असं सांगितलं की हे आमच्या हायर ऑथॉरिटीज कडनं हे फीचं स्लॅब्स येतात आणि आता माझा मुलगा सिनियर टू फर्स्ट स्टँडर्डला जातोय तर त्याची परत फी वाढ 38% आहे. सो जेव्हा ह्याच्या रिगार्डिंग मी त्यांना विचारलं तर त्यांनी मला एक सांगितलं की हे आमच्या हातात नाहीये, पण जर का तुम्हाला तुमच्या मुलाचं ऍडमिशन काढायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्या. आणि जसं मनसेकडनं आम्ही अप्रोच केलं तर आम्हाला सुरुवातीला आम्ही काही पॅरेंट्स होतो, 15-20 जण होतो. आता आम्ही जवळपास 300 प्लस पॅरेंट्स आहोत ज्यांनी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलाय आणि आमचा विश्वास कुठे डगमगला नाहीये. आणि आमचे आतापर्यंत सगळ्या मिटिंगला ते लोक हजर झालेत आणि त्यांच्या पुढाकारामुळे हे आज इथपर्यंत पोहोचले आणि आम्हाला म्हणजे गॅरंटी आहे की आमचं काम होणार आहे. व्यवस्थेबद्दल जे काय आता जेव्हा सरकार म्हणजे जे काय झालं ऍक्च्युली माझं मला वाटत नाही की ते लोकांनी आम्हाला मदत केली, कारण का ह्यांना अप्रोच करायच्या आधी काही आमच्या वेगळ्या गटाच्या पॅरेंट्सनी दुसरीकडे अप्रोच केला पण होता दुसऱ्या पक्षाकडे, पण त्यांच्याकडून त्यांना काहीही रिझल्ट मिळाला नाही.
सो मी माझ्यातर्फे मी म्हणलं की आपण मनसेकडे जाऊ, कारण का माझा ह्याच्या आधीचा एक्सपिरियन्स चांगला आहे. मनसे पक्षाकडे तुम्हाला असं का वाटतं की न्याय मिळेल? कारण का माझ्या सासऱ्यांचे आणि राजूदादा पाटीलचे रिलेशन चांगले आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडनं आधी पण भरपूर मदत मिळाली आहे. सो आम्हाला खात्री होती, म्हणजे आम्हाला विश्वास आहे मनसेकडे, भलेही ते पक्ष निवडून नाही, म्हणजे जे काय प्रॉब्लेम्स असतील, पण आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की आमचे जेव्हा किंवा प्रॉब्लेम्स होतील तेव्हा मनसे आम्हाला नक्की मदत करते आणि आता पण आम्हाला त्यांनी खूप मदत केली. हे करताना पालकांसमोर करताना हे आणि आम्ही आलो की वरचे कोण वरचे बोलव तुझ्या वरचे बोलव चल आता खाली बोला त्यांना, आम्ही कशाला वरती यायचं? कोण तुझ्या वरचे बोलव चल आता. मग आता कुठे येतो आता याला किती वरचा करू मी सांग मला. त्यांनी डिसिजन घ्यावा मग आता. तुम्हाला पंचायत समितीचे अधिकारी नोटिंग करतायत की तुम्ही 6 मेंबर आहे, तुम्हाला दुसरी सभा लावणं कर्तव्य होतं तुमचं. तुम्ही दुसरी सभा का नाही बोलवली? 50% मालक झाले का तुम्ही शाळेचे? 11 मध्ये 9 मध्ये 50%. तुम्ही शाळेचे मालक झाले का? पालकांमुळे चालते शाळा, नाही तर घरी बसायचं. घुसू पण देणार नाही गेटच्या आतमध्ये. पीटीए मेंबरला जर माहिती नाही, त्यांनी जर कॉल केला नाही पॅरेंट्सला, तर कसं माहिती पडणार? की पीटीए मेंबर मॅनेज आहेत, यांचे पीटीए मेंबर आहेत. माझा स्पष्ट आरोप आहे. पीटीए मेंबर आता जाता टिकाव करायची पीटीए मेंबर पूर्ण 7:30 बालकांची मीटिंग लावायची. सर, पीटीए मेंबरनी आम्हाला फी हाईक होतीये, तर त्यांनी आम्हाला सांगणं कर्तव्य आहे ना पीटीए कोण ती देशपांडे ना परवडत नाही म्हणून काढा म्हणून सांगता तिला बोलवा आता इथे बोलव लवकर बोलव बोलवा लवकर बोलवा. बोलवा त्यांना. कोण बोलले? परवडत नसेल हे वाक्य नाही. परवडत नसेल हे वाक्य नाही. तुम्हाला एक मिनिट, तुम्हाला मी फोन केला होता. मी तुम्हाला बोललो होतो आम्हाला आंदोलन घ्यायला लागेल. तुम्ही त्याच्यावरती उत्तर काय दिलं? दुसरा विषय, आता आपण जी चर्चा केली की त्यांनी पुस्तकं देणं सुरू नाही करायला पाहिजे, ते थोडं त्यांना सांगितलं तर ते थांबवायचं बोलतायत. आणि डिव्हिजनचं पण त्यांचं म्हणणं की तसा काय प्रकार नाही, पण तो पण थांबवा आपण. बरोबर बोलते सर, तुमच्या अभिप्रायाने बोलू. ठीक आहे, निर्णय होईपर्यंत तुम्ही डिव्हिजन नका करू. आमची मुलं सेपरेट नाही झाली पाहिजे, ज्यांनी फी भरली आहे नाही भरली. जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो, शासन निर्णयाप्रमाणे इव्हन आरटीईच्या मुलांना आम्ही वेगळी डिव्हिजन देऊ शकत नाही. आरटीईच्या मुलांना म्हणजे ज्यांच्या मुलांना मी एक पैसाही घेत नाही शाळा, त्यांनाही वेगळी डिव्हिजन देण्याचा गव्हर्नमेंट परमिशन त्यात तारीख पोस्टपोन 15ची तारीख दिली आहे त्यांनी आता. नक्कीच आपण पालकांचा 20 ते 25 दिवसापूर्वी सन्माननीय नेते माझे आमदार राजूदादा पाटील यांना एक ईमेल प्राप्त झाला होता. त्याच्यामध्ये या शाळेबद्दल असलेल्या त्रुटींची माहिती त्यांनी दिली. त्याच्यामध्ये त्वरित रिस्पॉन्ड करून राजूदादांनी जिल्हा प्रशासनाला त्याबद्दलच्या चौकशीची विनंती केली होती. याच अनुषंगाने पंचायत समितीने जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये पीटीए जी गठीत केलेली आहे ती पीटीए मेंबर्सच चुकीच्या पद्धतीनं गठीत झालेले आहेत. आणि जर ते चुकीच्या पद्धतीनं गठीत झालेले आहेत तर बट ऑफिस आहे की पुढचे जे निर्णय आहेत म्हणजे फी हाईकचे असतील मग बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, हे निर्णय सुद्धा चुकीच्या पद्धतीने आहेत. मी आपल्या माध्यमातून या शालेय प्रशासनाला एक इशारा देऊ इच्छितो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महागाई खूप वाढलेली आहेत आणि काचा पण अजून स्वस्त झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्ही ही जी काय फी हाईक आहे ही रद्द करावी, अन्यथा आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल. स्कूलने 30 ते 40% एकाच वेळी फी वाढवलेली आहे. आमचा त्याला विरोध आहे. नियमाच्या बाहेर जाऊन ही शाळा इथे काम करत आहोत. इथे सर्व राहणारे मध्यमवर्गीय सर्व फॅमिलीज आहेत. त्यांना त्यानुसारच त्यांनी फी वाढवली पाहिजे. 30% 40% जी फी वाढवणं हे नियमाच्या बाहेर आहे. वर्गामध्ये 30 ते 35 मुलं बसवणं हे नियमामध्ये आहे. तेव्हा 50 आणि 60 मुलं बसवता, या 50 आणि 60 मुलं बसवता त्याला आमचा विरोध नाही. शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे. वाढती लोकसंख्या आहे, मग तुम्ही तेवढी मुलं वाढवता तर मग तुम्ही फी मध्ये त्यांना मुभा देता का? या सगळ्या मुद्द्यांवर आमचा विषय आहे. आम्ही वारंवार त्यांना पत्र देतोय, वारंवार माहिती देतोय. सर्व इथे पालकही उपस्थित आहेत, पण इथे जे यांच्याकडनं जे स्टाफ आहे त्यांचा जो रिप्लाय येतो
हा अपमानकारक रिप्लाय येतो. वारंवार त्या सगळ्या पालकांचा अपमान केला जातो की तुम्हाला जर फी भरायची असेल तर फी भरा, तुमची ऐपत नसेल तर तुम्ही मुलांना बाहेर काढा. हे यांची मुजुरी आम्ही इथे चालून देणार नाही. नियमामध्ये राहून यांनी करावं. तर शाळेला इथे शिक्षण देता, तुम्ही चांगली गोष्ट करता, पण नियमामध्ये राहून करा. आम्ही त्याचं स्वागत करू. डेटला आम्ही जवळजवळ गेले 15-20 दिवस झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना या 300 पॅरेंट्स बरोबर आहे. आता आम्ही आज ठिय्या आंदोलनच घेतलेलं आहे इकडे, परंतु मॅनेजमेंटने आमचे सन्माननीय आमदार राजूदादा पाटील यांची वेळ मागितली आहे. येणाऱ्या सोमवार किंवा मंगळवारी पॅरेंट्स महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजूदादा आणि त्यांचे ट्रस्टी, जे कोणी ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी येणार आहेत आणि या सगळे संगनमताने जे काही प्रॉब्लेम्स आहेत, एक 10-20 प्रॉब्लेम्स आम्ही आज नोट डाऊन केलेले आहेत, ते सगळे प्रॉब्लेम्स घेऊन राजूदादांच्या ऑफिसमध्ये योगराज कार्यालयात या सगळ्याचा निर्णय लागणार आहे. इथून पुढे डोंबिवलीतल्या ज्या ज्या शाळा आहेत, ज्या काही यांच्या मनमानी कारभाराने चालतात, त्यांच्या सगळ्या PTA जी काही कमिटी आहे त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये असे काही प्रकार घडत असतील तर त्याच्यावर योग्य ती पावलं उचलली जातील. प्रकारचे जी काही अन्यायकारक फी वाढ केलेली असते शासनाने, मग ते महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ असतील, पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदेचे जे काही गट शिक्षणाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून एक फी स्ट्रक्चर, एक नियमावली, किती फी प्रत्येक वर्षी किती टक्के फी वाढवावी जी न्यायकारक आहे याचं शेड्यूल तयार केलेलं आहे. मात्र सरसकटपणे जर आपण बघितलं त्या खाजगी शाळा ह्या अत्यंत अन्यायकारक पद्धतीने फी वाढ करत असतात. आता जर आपण या शाळेचा मुद्दा आता आमचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी मांडला त्याप्रमाणे या शाळेमध्ये पेरेंट टीचर्स असोसिएशन आहे, परंतु त्यांच्या ज्या पेरेंट टीचर्स असोसिएशन मधले जे मेंबर आहेत त्यांना सुद्धा देखील अंधारात ठेवून ही फी वाढ केलेली आहे. त्यांच्या माहितीच्या व्यतिरिक्त ही फी वाढ झालेली आहे आणि कुठलीही फी वाढ जर फी स्ट्रक्चरच्या पेक्षा जर करायची असेल त्यांना तर सर्व त्याचे जे पालक असतील किंवा पेरेंट टीचर्स असोसिएशन या सर्वांना विश्वासात घेऊन ते कशा करता करतोय हे पटवून सांगणं गरजेचं आहे. मगाशी जसं योगेश पाटीलने सांगितलं की तुम्हाला परवडत असेल तर भरा, ऐपत नसेल तर तुम्ही तुमची पाल्य काढून टाका. ही शाळांची स्पष्टपणे मुजोरी आहे. राज्य सरकारने वेळेच या खाजगी शाळांवरती वचक ठेवावा. मग तो महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या गट शिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षण खात्याचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून असेल, खाजगी शाळांना वाटेल तेव्हा वाटेल तशी फी वाढ करायची मनमानी राज्य सरकारने देऊ नये. अन्यथा वेळ प्रसंगी राज्य सरकारशी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघर्ष करायला मागे पुढे पाहणार नाही.